नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी आपल्या सगळ्या मैत्रिणींसाठी अत्यंत हेल्पफुल असा व्लॉग घेऊन आलेली आहे। कारण प्रत्येकीला प्रश्न पडलेला असतो नेहमी की एक साडी आहे, तिच्यातला ब्लाउज पीस आवडत नाहीये, मग आता नवीन ब्लाउज पीस मी कसा घेऊ, कुठला कलर घेऊ आणि म्हणजे मटेरियल कोणतं घेऊ। तर बऱ्याच वेळा काय होतं ना, असा प्रश्न पडतो आणि नेहमी आपण मैत्रिणींना वगैरे कोणाला तरी विचारत राहतो, आयडिया घेतो की अशी साडी आहे आणि कुठला ब्लाउज पीस घेऊ, काय घेऊ, असं नेहमी चाललेलं असतं। कारण माझ्या बाबतीतही असंच होतं। माझ्या एक दोन मैत्रिणींना मी नेहमी विचारत असते की साडी अशी आहे, ब्लाउज कसा शिवू, किंवा मला या साडीवर दुसरा ब्लाउज पीस हवा आहे, हा ब्लाउज पीस आवडत नाही तर कसा घेऊ। तर नेहमी आपल्याला हा प्रश्न पडलेला असतो की काय घ्यावं, कसं घेऊ। आणि ब्रॉकेट, सध्या ब्रॉकेट खूप चालतंय, खूप म्हणजे खूप त्याची फॅशन आहे, पण मला ब्रॉकेट अजिबात आवडत नाही। कारण ब्रॉकेट अजिबात म्हणजे असा छान असा लुक नाही देत, ब्रॉकेट कसं तरी वाटतं म्हणजे। तर मग ब्रॉकेटला ऑप्शन म्हणून कुठला ब्लाउज पीस घ्यायला पाहिजे, म्हणजे शाईन मध्ये कोणतं मटेरियल, बरंच काही आहे मार्केटमध्ये, खूप काही, आणि सगळं भेटतं पण आपल्याला माहित नसतं। माझं असंच होतं, जोपर्यंत मी घरात होते तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं। पण काय झालं, एक दोन ब्लाउज बिघडले आणि साड्या चांगल्या होत्या, मग त्या चक्करमध्ये मी फार फिरले इकडे तिकडे, हे ब्लाउज ते ब्लाउज, याला विचार त्याला विचार, आणि त्यातमध्ये बऱ्याच गोष्टी मला माहिती झाल्या। मग म्हटलं का बरं नको हा व्लॉग सगळ्या मैत्रिणींसोबत शेअर करू की त्यांना सुद्धा या गोष्टी माहिती पडतील जर कोणाला माहित नसेल तर। म्हणून मी आजचा व्लॉग घेऊन आलेले आहेत आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती भेटेल। आणि लाईक करायला विसरू नका, आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग उशीर न करता चालू करूया आजचा व्लॉग। कधी कधी साडी खूप छान असते आणि साडीमध्ये जो ब्लाउज येतो ना तो आपल्याला आवडत नाही, मग आपण असा विचार करतो की आपण या साडीवर दुसरा ब्लाउज पीस घ्यावा। पण ऍक्च्युली आजकाल सगळ्या साड्यांमध्ये शाईन असते आणि ब्लाउज पीस आपल्याला कॉटन मध्ये शाईनवाला कुठंच भेटत नाही, म्हणजे फार अवघड राहतं। शायनिंग वालं कापड वेगळं आणि कॉटन वालं कलर वेगळा राहतो, मग ते भेटत नाही। तर माझी ही ब्रासोची साडी आहे, हिचं मटेरियल ओरिजिनल ब्रासो येतं, अशी साडी आहे ही। हिची काठ बॉर्डर अशी आहे आणि पदर ह्या साडीचा असा आहे। तर हिचा ब्लाउज पीस जो होता तो अशामधून होता आणि तो म्हणजे ठीक होता, पण त्या शिवणाऱ्या बाईनी तो ब्लाउज पीस बिघडवला। आता मी या साडीवर कसा ब्लाउज पीस घ्यायचा तुम्ही सांगा, किती मुश्किल आहे। मी फार बघितलं, आता प्लेन ब्लाउज पीस तर चांगला लुक देणार नाही। 1200ची ही साडी आहे आणि घातल्यानंतर खूप छान लुक देते, मटेरियल खूप मस्त आहे, ओरिजिनल ब्रासो आहे आणि याच्यामध्ये शायनिंग आहे, घातल्यानंतर अशी शायनिंग दिसते, या साडीमध्ये शायनिंग आहे, तुम्ही बघू शकता। तर मग मी खूप डोकं लावलं, खूप जणांना विचारलं, खूप ठिकाणी फिरले। तर मग नंतर माझी ब्लाउज शिवणाऱ्या एका ताईंनी मला सांगितलं की याच्यासाठी तुम्ही गजी सिल्क मटेरियल घ्या। तर मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कुठल्या साडीमध्ये शायनिंग आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती शायनिंग वाला मटेरियल हवं आहे, तर तुम्ही ऑन द स्पॉट जाऊन गजी सिल्क घेऊ शकता। तर या साडीवर मी हे ब्लाउज पीस घेतलेलं आहे, याचं नाव आहे या मटेरियलचं गजी सिल्क। तर हे गजी सिल्क मध्ये प्रत्येक कलर अवेलेबल आहेत आणि मटेरियल म्हणजे थोडं महाग येतं, हे 200 रुपये मीटर याप्रमाणे आहे, पण कापड एकदम जाड आहे आणि एकदम बघा आतून पण एकदम मस्त जाड, एकदम मजबूत आहे, अजिबात म्हणजे असं नाहीये। आणि हा बाहेरचा भाग आहे शायनिंग वाला आणि हा आतला आहे। तर आता मुद्दामच मी या साडीवरती थोडासा डार्क कलर घेतला, कारण एकदम सेम करण्यापेक्षा थोडंसं डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन छान वाटतं। त्याचे बॉर्डर अशा आहेत आणि याच्यावर मॅचिंग मी हे असं घेतलं। तर मग आता ही साडी अजून छान लुक, तर शायनिंग वाल्या साड्यांवरती गजी सिल्क घ्यायचं। आणि जर तुमचं एवढं बजेट नसेल, बजेटच्या बाहेर जात असेल, कारण 200 रुपये मीटरचं कापड, परत याला अस्तर आणि परत शिलाई असं होतं, तर मी तुम्हाला सांगत होते गजी सिल्कला ऑप्शन म्हणून तुम्ही जिम्मी चूचं एक मटेरियल भेटतं, जे की म्हणजे टिश्यू साडी खूप ट्रेंडिंग आहे, ऑर्गेन्झा साडी त्या टाइप मध्ये असते ते जिम्मी चूचं मटेरियल, पण ते ट्रान्सपरंट, अगदी ट्रान्सपरंट आहे ते मटेरियल, याच्यासारखं जाड नाहीये। तर ही गजी सिल्क एकदम जाड आणि मजबूत आहे। तर ते जिम्मी चूचं मटेरियल त्या टाइप मध्ये असतं, त्याच्यामध्ये पण शायनिंग असते, पण त्याला जर का तुम्ही चांगलं कॉटनचं ब्लाउज पीस अस्तर म्हणून लावलं तर ते सुद्धा बेस्ट आहे। ते 120 रुपये किंवा 130 रुपये मीटर या प्रमाणात तुम्हाला पडतं, आणि ब्लाउज पीस त्याला अस्तर म्हणून चांगलं लावलं तर ते पण होतं। ते पण प्रत्येक कलर अवेलेबल आहेत। तर शायनिंग वाल्या साड्यांवरती एकतर गजी सिल्क किंवा मग जिम्मी चूचं मटेरियल तुम्ही घेऊ शकता। आणि नेहमी आपल्याला प्रश्न असतो की गावाला जातो, इकडे तिकडे जातो, तर आईच्या, ताईच्या, वहिनीच्या, नंदेच्या, सासूबाईंच्या साड्या आपण वापरतो, म्हणजे नेहमी ट्रॅव्हलिंग मध्ये एवढ्या सगळ्या साड्या घेऊन जायच्या, परत
घेऊन यायचं, मुलं असतात तर त्यांचे सामान असतं, तर मग त्याच्यासाठी आपण असं की नाही या एक मल्टी कलर मध्ये छान असा ब्लाऊज घेऊया. पण खरं खरं सांगायचं तर मल्टी कलर मध्ये जे ब्रॉकेटचे ब्लाऊज पीस मिळतात एकदम एकदम थर्ड क्लास असतात. ते का वापरतात बायका, का घेतात, मला ही गोष्ट समजत नाही. एकतर त्याचं मटेरियल इतकं हे असतं ना की ते खूप टोचतं आतमध्ये, उन्हाळ्यात ते घालणं फार मुश्किल आहे. आतून ते टोचतं आणि ते दिसायला पण जास्त चमकीलं भडंग असं दिसतं. तर मी आज एक ब्लाऊज पीस घेतला, म्हणजे मी हे घ्यायला गेले होते तर तिथं खूप हेवी मटेरियल होते आणि खूप साऱ्या व्हरायटीज होत्या, खूप साऱ्या. तेव्हा मला एक मटेरियल तिथं ब्रॉकेटमध्ये दिसलं, तर मी हे मटेरियल घेतलं आहे ब्रॉकेटमध्ये. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये क्वालिटी लगेचच कळते. हे ब्रॉकेटचं मटेरियल आहे आणि हे गजी सिल्कचं मटेरियल. जर क्वालिटी चांगली राहते तर थोडीशी डिझाईन सुद्धा छान राहते आणि हे खूप सॉफ्ट आहे, टोचणारं नाहीये, म्हणून मी हे घेतलं. म्हटलं असू द्या, माझ्याकडे एक पण ब्रॉकेटचा ब्लाऊज नाही. ब्रॉकेट मार्केटमध्ये आल्यापासून मला ब्रॉकेट कधीच आवडलं नाही, अजिबात आवडलं नाही, कारण ते एवढं पण चमकत नाहीये हे एवढं पण जास्त, आणि डिझाईन छान आहे. ठीक आहे, घेतलं मी, एक नव्हतं माझ्याकडे म्हणून म्हटलं असावं, सगळे वापरतात म्हणून घेतलंय मी हे गुलाबी कलरचं. पण याची क्वालिटी चांगली आहे, टोचत नाहीये हे अजिबात. तर हे मला 80 सेंटीमीटर 95 रुपयाला पडलं जवळजवळ, म्हणजे हे सुद्धा 120 रुपये मीटर याप्रमाणे. म्हणजे याची क्वालिटी थोडी चांगली असल्यामुळं चांगलं भेटलं. आपण जेव्हा कुठं बाहेर जातो, मॅचिंग सेंटरला जातो, तर असे ब्लाऊज पीस आपल्याला आवडतात नेहमी. म्हणजे ब्लाऊज पीस असतात की छान आहे, मटेरियल मस्त आहे, मी घेते, तर मग घ्यायचं. आणि ते खूप महाग असतं मटेरियल. आता हे एक माझ्याकडे ब्लाऊज आहे, हे येल्लो कलरचं ब्लाऊज आहे माझ्याकडे, तर तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली मला हे ब्लाऊज मला कोणत्या साडीवरती मॅच होत नव्हतं, पण मी गेली होतो, आम्ही दोघी मैत्रिणी, आणि तिथं मला आवडलं हे. तर हे वर्क आहे, तुम्ही बघू शकता, असं वर्क आहे. हे मटेरियल आवडलं म्हणून हे मी घेतलं, कारण या घ्यायला माझ्याकडे याला मॅचिंगची कुठली साडी नव्हती. पण येल्लो कलर, रेड कलर आणि ग्रीन कलर हे 3 कलरचे ब्लाऊज पीस कधीच वाया जात नाहीत. खूप साऱ्या कलरवरती हे कलर मॅच होतात. आता हा जो येल्लो कलर आहे, हा ग्रीन कलरच्या साडीवरती सुद्धा मॅच होतो. पिंक कलरची याच्यात डिझाईन असल्यामुळे पिंक वरती मॅच होतो, रेड वरतीही छान वाटतो आणि येल्लो कलर मध्ये छान वाटतो. आणि सोबतच ग्रीन कलर सोबतच हा कलर ग्रीन कलर सोबत सुद्धा फार छान दिसतं. म्हणजे हा येल्लो कलरचा मी ब्लाऊज असा सहजासहजी घेतला, पण मला वापर झाला. म्हणजे अजूनही इथून पुढे खूप साऱ्या साड्यांवर यूज होईल हा. म्हणजे सहजासहजी जर ब्लाऊज पीस घ्यायचा झाला तर ग्रीन कलर, येल्लो कलर आणि रेड कलर हे 3 कलर घ्यायचे. आणि जर तुम्हाला आरी वर्क मध्ये ब्लाऊज शिवायचे असतील, आरी वर्क कसं खूप महाग पडतं, खूप हेवी राहतं ते. मग एवढे शक्यतो बायका कसं करतात, साड्यांवरचे ब्लाऊज असतात, काही लग्न वगैरे राहतात, आरी वर्कचे ब्लाऊज बनवून घेतात. तर एवढे एका ब्लाऊज मागं 2-3 हजार रुपये खर्च करायचा, तर मग ब्लाऊज असा बनवायचा की तो आपल्याला अजून दुसऱ्या साड्यांवरती मॅच होईल. त्याच्यामध्ये ग्रीन कलर, रेड कलर टाकून द्यायचा आरी वर्क मध्ये, म्हणजे आपल्याला दुसऱ्या पण साड्यांवरती तो कलर मॅच होईल. तर रेड कलर ग्रीन कलर वरती छान दिसतो, ग्रीन कलर वरती छान दिसतो, येल्लो कलर वरती छान दिसतो आणि ब्लॅक कलर वरती सुद्धा छान दिसतो. तर या 3 कलर वरती रेड कलर चालून जातो. तर रेड, ग्रीन, ब्लॅक, येल्लो हे 4ही कलर एकमेकांसोबत चांगलेच वाटतात, म्हणून हे 4 कलर कधीच वाया जात नाहीत, असंच द्यायचे, सोबत राहू द्यायचे. अशा पद्धतीचे ब्लाऊज तुम्ही घेऊ शकता. आता हे कापड थोडं महाग होतं, 350 रुपये मीटर याप्रमाणे होतं, कारण याच्यावरती वर्क आहे. तर एवढे पैसे मी खर्च केले, पण मग मला त्या हिशोबाने याचा वापर पण होऊन जाईल, म्हणून नेहमी कुठलंही मटेरियल ब्लाऊज पीस घ्यायचं म्हटलं तर कलर थोडासा डोक्यात ठेवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते परत परत यूज होतं. प्रिंटेड ब्लाऊज पीस भेटतात कॉटन मध्ये, ते फार छान वाटतात. तर कॉटन मध्ये वारली प्रिंटचे ब्लाऊज पीस तर भेटले, कुठंही भेटले, अजून एवढे मार्केटमध्ये ते प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नाहीत. पण जर कुठे दिसले तर अजिबात सोडू नका चान्स, तो ब्लाऊज पीस घेऊनच टाका तुम्ही. तर मी हा ब्लाऊज घेतला होता कॉटन मध्ये. हे कॉटन मध्ये कापड आहे, 130 रुपये मीटर याप्रमाणे मी हे कापड घेतलं होतं. तर प्रिंटेड कॉटन आहे हे. ऍक्च्युली हे कुर्तीचं कापड आहे, पण मी याचा ब्लाऊज पीस शिवला. तर हे बघू शकता, असं कापड आहे हे. याच्यामध्ये वारली प्रिंटचं भेटलं तर घेऊनच घ्यायचं, कारण वारली प्रिंट सध्या खूप चालू आहे साध्या साड्यांवरती, कुठल्याही साड्यांवरती. आणि असं पण आता डिफरंट ब्लाऊज पीस, म्हणजे एकदम वेगळी साडी आणि एकदम वेगळा ब्लाऊज, असं खूप चालू आहे आणि ते छान वाटतं, असं मस्त वाटतं तसं पण, म्हणून असं पण घालू शकता. तर मी हा ब्लाऊज कोणत्या साडीवर, मी हा ब्लाऊज या साडीवर वापरते. या साडीचा जो ब्लाऊज आहे ना, तो ब्रॉकेट सारखं मटेरियल होतं. ब्रॉकेट म्हणजे एकदम थर्ड क्लास ब्रॉकेट, एकदम चमचम भडंग असं होतं. तर ही साडी मला अशीच आलेली आहे. तर मग मी म्हटलं याच्यावरती ब्लाऊज पीस कसा घेऊ जो की एकदम वेगळा आणि छान वाटेल. तर मग
थोडासा विचार करून मग मी हा कलर सिलेक्ट केला. तर या साडीवर हा कलर फार छान. आणि हे ब्लाऊज तुम्ही म्हणाल, आता मी सपोज गावाला गेली तर गावाला कसं होतं, दिवसभर साडी घालावी लागते आणि मग आपल्याला कम्फर्टेबल वाटेल अशा साड्या आणि असं ब्लाऊज पण हवं असतं. तर टोचणारं ते तसं ब्लाऊज ब्रॉकेटवालं मला तर आवडत नाही. तर माझ्या ह्या जुन्या साड्या आहेत एकदम 10 वर्षापूर्वीच्या. मटेरियल फार छान आहे, साड्या हेवी आहेत, एवढ्या सिंपल आहेत, पण 700-700 ची एक साडी म्हणजे अशा पद्धतीच्या साड्या आहेत. तर तुम्ही बघा, आता या साडीवरती सुद्धा हा ब्लाऊज पीस चांगला वाटेल. घातल्यानंतर छान दिसतं असं वाटतं, पण आपल्याला घातल्यानंतर छान दिसतं. आणि ही दुसरी साडी आहे, याच्यावरती सुद्धा हा ब्लाऊज छानच दिसेल. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसे ब्लाऊज कोणत्या साड्यांवरती छान वाटतात. तर प्रिंटेड ब्लाऊज तुम्हाला जर घ्यायचे असतील तर कॉटन मध्ये प्लेन घेण्यापेक्षा प्रिंटेड घ्या, म्हणजे ते अजून साड्यांवरती छान दिसतात. आणि हा ब्लाऊज शिवताना मी एकदम सिंपल लॉंग स्लीव्ज आहेत, लॉंग म्हणजे इथपर्यंत, अशा इथपर्यंत स्लीव्ज आहेत. आणि बॅक साईडचा गळा तुम्ही बघू शकता, जो की एकदम उघडा पण नाही, या टाईपचा गळा आहे ह्याचा. म्हणजे एकदम बॅकलेस पण नाही, म्हणजे नाव ठेवण्यासारखा नाही, मागून एकदम ओपन वगैरे. म्हणजे थोडीशी डिझाईन पण केलेली. याच्यामध्ये कसं होतं ना, म्हणजे फॅन्सी पण आहे, थोडा रिच लुक पण देतं, सिम्पल पण आहे आणि कम्फर्टेबल पण आहे. म्हणून जर तुम्हाला ब्लाऊज पीस घ्यायचे तर या टाईप मध्ये घ्या, प्रिंटेड मध्ये असे. तर असा हा मागून मी शिवलेला एकदम छान बसतो आणि छान दिसतो सुद्धा. तर खूप साऱ्या साड्यांवरती हा मला यूज होणार आहे. तर प्रत्येक साड्यांवरती पैसे घालवायला काही गरज नाहीये, असं मॅनेज करायचं की ब्लाऊज खूप साऱ्या साड्यांवरती होतील असं. तर आता हा जो ब्लाऊज आहे माझा गजी सिल्कवाला, हा सुद्धा मला ग्रीन कलर वरती शायनिंग वाली थोडीशी साडी असेल ग्रीन, आणि याच्यामध्ये शायनिंग असल्यामुळे हा कुठल्याही साडीवरती मला यूज होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं, ब्लाऊज पीसशी रिलेटेड थोडंसं बोलायचं होतं. म्हणजे कसे घ्यावेत, काय घ्यावेत बरंचसं. आणि मेन म्हणजे शायनिंग वाल्या ब्लाऊज पीसमुळे मी खूप स्वतः परेशान होते, आणि नंतर मला समजलं की असं पण शायनिंग वाल्या साड्यांवरती शायनिंग वालं मटेरियल सुद्धा भेटतं, आणि त्याचं नाव काय आहे, त्याचे रेट काय आहेत. तर हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. तर मी आज या व्हिडिओमधून मला जेवढं माहिती होतं तेवढं तुमच्यासोबत शेअर केले. तुम्हाला आवडले की नाही नक्की सांगा. आणि चला मग बाय बाय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओ.